रामकृष्ण हरिमाऊली अलख निरंजन। आज आपण गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त इथे जमलेलो आहोत। आपण बघू शकता विकास हॉल मुलुंड इथे आपण जमलो आहे। पावसाचे दिवस आहेत तर सगळ्यांना कळण्यासाठी आणि हॉल आपल्यासाठी खरं तर नवीन आहे, त्याच्यामुळे आपण ही व्यवस्था केलेली आहे। आपली छत्री दिसेल आश्रमाची, परत तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला त्रिशूळ दिसतील आपल्या आश्रमाचे, स्पंदन वेटू जिंदगीचे त्रिशूळ दिसतील तुम्हाला बाहेर। येल्लो आणि ही एक रेड छत्री लावलेली आहे आपण, पिवळ्या कलरची आणि लाल कलरची। पुढे जाऊन आपण येताना जर बघाल तर दोन्ही साईडला आपले भगवे झेंडे दिसतील आपल्याला, इथेही दिसेल आणि त्या साईडलाही आहे भगवा झेंडा दिसेल। आपला बॅनर लावलेला आहे आपण जो ग्रुपवर सेंड केलेला, नाथपंथीय उत्सव 1899 पासून जनसेवा कार्यरत, हा जो आहे तो बॅनर दिसेल। पुढे गेला की आपल्याला रस्त्यातही येताना बॅनर्स दिसतील, झूम करून आपण बघू शकतो। आणि त्या कॉर्नरला जिथे पायऱ्या दिसत आहेत, शिड्या दिसत आहेत, जिथे जिना आहे त्याच्या बाजूलाच आपल्या जाधव दादांचं दुकान आहे मसाल्याचं। आपण मसालेवाले शेठ म्हणून त्यांना ओळखतो, तर त्यांचं दुकान आहे इथे। तिथून सरळ यायचं आहे आपल्याला। त्या दुकानापासून पुढे आलात की डाव्या हातालाच आपल्याला हा हॉल दिसेल, विकास हॉल मुलुंडचा। आपण बघूया काय प्रकारे आपण तयारी केली आहे। दुकानं फक्त जरा सांभाळून, कारण का जमल्या तिथे पाणी साचू शकतो, तर वरून इथून जायला रस्ता आहे, तर इथून आपण सगळ्यांनी यावं। नवीन हॉल असल्यामुळे दोन्ही साईडला बघू शकता गुरुजींच्या आदेशानुसार आपण म्हणजे बुळबुळीत होऊ नये आणि पाय घसरू नये म्हणून पावडर वगैरे टाकून व्यवस्था केलेली आहे। दोन्ही बाजूला छानपैकी आपल्याला चपला काढण्यासाठी जागा आहे आणि फुलांची आरास वगैरे केली आहे आपल्या सर्व ताईंनी। आपण आतमध्ये जाऊन बघूया। आदेश आपण आतमध्ये आल्यावर बघू शकतो की दोन्ही साईडला इथे कुबेराचं, ज्योतिर्मयी दिदी यांचं कुबेराचं काउंटर लागलेलं आहे। आदेश काउंटर बघू शकता आणि माऊलींच्या आदेशाने किंवा विनंतीनुसार इथे पोळ्याचेही दागिने दिदींनी ठेवलेले आहेत खूप सुंदर प्रकारे, आपण पाहू शकता। तर इथे नक्की या आणि कुबेरास कलेक्शनचा लाभ घ्या। उजव्या साईडला आपण बघू शकता इथे आपण अगरबत्ती, अत्तर, पुन्हा युगगंध ठेवलेला आहे। तर ज्यांना शक्य होत असेल त्यांनी नक्की याचाही लाभ घ्यावा। अगरबत्ती मसाला आणि दान करण्यासाठी प्रेझेंट पाकिट पण ठेवलेले आहेत, जर कोणी आणले नसेल तर त्याची सुविधा आपण इथे उत्पन्न करून दिलेली आहे। तर इथे हा हॉल बघू शकता, श्री काका आहेत ते छान प्रकारे सेवा देत आहेत, चहा आणि स्नॅक्सची सेवा देत आहेत, धन्यवाद। आपण इथे बघू शकता आपण चेअरची व्यवस्था कशी केलेली आहे आपल्यासाठी। खरं तर हा हॉल नवीन आहे, त्यामुळे आपण मेन जो भाग आहे गुरुजींचं आसन आपण इथे मांडलेलं आहे। डाव्या बाजूला पोथी वाचन चालू आहे आपलं, ज्ञानेश्वरी, नवनाथ, भक्तिसार याचं वाचन चालू आहे। आपले सारे नाथोपासक, बालनाथोपासक इथे स्तोत्र आणि मंत्र पठणासाठी बसलेले आहेत। बघू शकता आपण खुर्च्यांची व्यवस्था आहे, जे आपले वरिष्ठ वयस्कर मंडळी आहेत त्यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था इथे केलेली आहे। आपल्यासाठी हा हॉल नवीन आहे, तर इथे घड्याळाची सोय नाही आहे, तर आपण नेक्स्ट टाईम असं करूया की आपण एक वॉल क्लॉक आणूया तात्पुरतं आणि ते समोरच्या भिंतीला तिथे लावूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की आताचा टायमिंग काय आहे। कारण प्रत्येक वेळी आपण बघत नाही आहोत, समोर असेल तर आपल्याला ते टाईम मॅनेजमेंटसाठी बरं पडेल। आदेश साहित्य ठेवण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता की इथे येऊन दानाचं साहित्य आपण ठेवलेलं आहे पिशव्यांमध्ये। आपलं नाव घालून पिशव्यांमध्ये बंद असं इथे सामान ठेवायचं आहे। आदेश अशा प्रकारे सर्व तयारी झालेली आहे, तर आम्ही तुमची वाट बघत आहोत। सर्वांनी नक्की या गुरुपौर्णिमेचा हा उत्सव साजरा करण्यासाठी। आदेश अलख निरंजन।